सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाणीच्या निषेधार्थ सरकारी कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन। धुळे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेचा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। याच्या विरोधात संघटनेने जिल्ह्यात काम बंद आंदोलन पुकारले आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महसूल विभागातील सहाय्यक अधिकाऱ्यावर करण्यात आलेली मारहाण ही शासन यंत्रणेला नामोहरम करण्याचा प्रयत्न आहे। गेल्या काही महिन्यांत महसूल अधिकारी, तलाठी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ल्यांच्या घटना घडत असून ही स्थिती अतिशय गंभीर बनली आहे। सरकारी कर्मचारी संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की दोषींवर तातडीने कठोर कारवाई न केल्यास आंदोलनाचा बडगा आणखी उचलला जाईल। संघटनेने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। काम बंद आंदोलनामुळे धुळे जिल्ह्यात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे। तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच महसूल कार्यालयांमध्ये कामकाज पूर्णपणे बंद असल्याचे चित्र आहे। यामुळे नागरिकांना आपल्या शासकीय कामांसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे। धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे वसईकर पैकराव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला। प्रशासनाच्या कामकाजा बाबतीत त्यांना काही तीव्र निवेदन करायचे असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे होते, असं आमच्या कर्मचाऱ्यावर आणि त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळे कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत। काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं, आजही आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या थराला काही जाऊ नका, मी SP साहेबांशी बोलतो आणि त्या पद्धतीत निर्णय घेतो, परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत, असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला जाहीरपणे सांगू शकतो। त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे, त्यांचं मनोमन ऐकून त्यांनी काय मार्ग काढलाय त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू। परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाहीत, ही आमची भूमिका आहे। त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं, ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे। जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्मचाऱ्यांना शासनाला सहकार्य करू देणार नाही, ही मात्र आमची ठाम भूमिका आहे। यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत। पुन्हा आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघ तशा पद्धतीने आम्हाला आदेश आले किंवा तशा पद्धतीने माहिती मिळालेली आहे की ते जबाबदार पदाधिकारी आहेत तेच मुळात पक्षाचे नेते आहेत। ज्या सरकारचे ते पदाधिकारी आहेत त्या सरकारचेच ते पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मुळीच नव्हती। वालवी त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा त्यांना न्याय मिळाला असता। त्यांनी कर्मचाऱ्यांना मारून काय न्याय मिळवणार आहेत ते? त्यांच्या हातात जर सत्ता होती तर त्यांनी खुर्चीवर बसून मामलेदारकडे, कलेक्टरकडे जाऊन त्यांनी तिथं कागद घ्यायला पाहिजे होता। आमच्या कर्मचाऱ्यावर संताप करायची काही गरजच नव्हती त्यांची। कर्मचारी काय आमचा तो तिथं टेबलावर काम करतो, तो कोणाच्या हुकुमाने काम करतो? तो अधिकाऱ्यांच्या हुकुमाने काम करतो। अधिकाऱ्यांनी जर सांगितलं याला कागद देऊन टाकतं त्यांनी कागद देऊन टाकला असता।